नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतावर कसली परिस्थिती आलेली आहे। तर सगळ्यांच्या घरोघर गॅसची टाकी संपत आहे आणि त्यामुळे ह्या चूलबाईचं महत्त्व वाढलेलं आहे। आम्ही दोघींनी, साक्षीने आणि मी, आम्ही दोघींनी मिळून आज चुलीवर स्वयंपाक केला। 2 घरांचा मिळून आम्ही आज चुलीवर स्वयंपाक केलेला आहे। अशा मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत। हे वांग्याचं भरीत चुलीवरच बनवलेलं आहे। हे का बेसन आम्ही चुलीवर बनवून घेतलेलं आहे आणि आम्ही 2 घरचे माणसं मिळून इथे मस्त अंगणात जेवणार आहोत। चुलीचा धूर, चुलीचा जाळ, चुलीची उष्णता सहन करत आम्ही दोघींनी हा स्वयंपाक बनवलेला आहे। तर या आमची बेसन भाकर खायला, तुम्हालाही खूप मजा येईल। दाखव आमचं बेसन बाळा। तर मी हिला हे बेसन शिकवलेलं आहे। आवडली मला, आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा। अगं त्यात काय अवघड आहे एवढं। मस्तपैकी चुलीच्या जाळावर कढई ठेवायची, त्यात टाकायचं तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची, जिरी टाकायची, त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा। कांदा थोडा बाजूला करायचा, त्यात टाकायचा कढीपत्ता टाकल्याच्या नंतर टाकायचा मिरची आणि लसूण टाकायचं आणि मस्तपैकी लालसर होईस्तर परतायचं सगळं। त्यात टाकायचं पाणी टाकायचं, त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं बेसन पीठ सोडायचं आणि मस्तपैकी पळीने हलवून घ्यायचं। आणि अशा पद्धतीने आपण बेसन तयार करून घ्यायचं आणि ती बाजरीच्या भाकरीबरोबर कांदा बिंदा कापून खायला द्यायचं। खूप मस्त लागतं गं। आणि चला आता आपण घरात घेऊन जाऊ, हे मस्तपैकी जाऊ आणि जेवण करू। तर अशा पद्धतीने आम्ही स्वयंपाक करून घेतला आणि मस्तपैकी पडवी जेवण्याचं ठरल्यानंतर आम्ही पडवी सर्व साहित्य घेऊन गेलो जेवणाचं। आणि मावशीने मस्तपैकी पंतरवाळ्या आणल्या होत्या। म्हणल्या माझ्या सोनांना खूप त्रास नको, त्यामुळे मावशींनी पंतरवाळ्यातच ताटं करायला सांगितली। आणि मग पंतरवाळ्या आम्ही मस्त आथरून घेतल्या, एक कैरी कापली आणि मस्त ती कैरी त्यामध्ये ठेवून घेतली। साक्षीने भाकरी मोडून घेतल्या, बेसन ठेवून घेतलं आणि आम्ही जेवणार होतो। मयूरचं काम चालू होतं, माझ्या मुलाचं काम चालू होतं व्हिडिओ काढण्याचं। त्याने शिवाजी महाराज कॅमेऱ्यात कैद करून घेतले आणि आमच्या मनातही आणि तुमच्या मनातही कैद झाले। आणि आता बघा, हे बेसन बनवलेलं आहे, हे आहे वांग्याचं भरीत, बाजरीच्या भाकरी, चपात्या आणि मावशीने भेळ देखील आणलेली आहे आणि आम्हाला सर्वांना भेळ देखील वाटलेली आहे। आम्ही सर्व अशा पद्धतीने जेवायला बसलेलो आहोत। आणि मलासुद्धा न्यूक्लिअर फॅमिली आवडत नाही, मला जॉईंट फॅमिली आवडते। आणि साक्षीला ही न्यूक्लिअर फॅमिली अजिबात आवडत नाही, तिला जॉईंट फॅमिली आवडती। पण आमचे दोघींचेही मिस्टर, म्हणजे आमच्या सासूला एकच मुलगा आहे आणि साक्षीच्या सासूला देखील एकच मुलगा आहे, त्यामुळे आम्हाला जावा वगैरे नाही येतं आणि आम्ही रोज वेगवेगळे जेवतो। पण आज आमची इच्छा झाली आम्ही एकत्र जेवावं, म्हणून आम्ही चुलीवर मस्तपैकी स्वयंपाक केला आणि जेवणं केली। साक्षीच्या लग्नाला 1 महिना कंप्लीट झालेला आहे। तिने सर्व माणसं आपलेसे केलेले आहेत। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।